तुम्ही कधी आपलं घर सोडून दुसऱ्या शहरात राहायला गेला आहात, नोकरीसाठी किंवा शिकायला? जर हो असेल तर तुम्हाला एक गोष्ट हमखास आठवत असेल, आईच्या हातची गरमागरम पोळी आणि भाजी. काय वाटेल जर मी तुम्हाला सांगितलं की लोकांची हीच आठवण तुम्ही एका व्यवसायात बदलू शकता आणि घरात बसून महिन्याला आरामात 40 ते 50,000 रुपये कमवू शकता. आज मी तुम्हाला टिफिन सर्व्हिसचा व्यवसाय कसा सुरू करायचा याची सगळी माहिती देणार आहे, अगदी सोप्या भाषेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता थेट कामाला लागूया. हा व्यवसाय कसा उभा करायचा मी तुम्हाला 5 सोप्या स्टेपमध्ये समजावून सांगतो. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या बिझनेसची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे कमीत कमी गुंतवणूक. तुम्हाला कोणतंही महागडं दुकान घ्यायचं गरज नाही. सुरुवात तुमच्या घरातूनच करायची आहे. मग साधारण 5,000 रुपयाला सुरुवातीला 20 ते 25 डबे पुरेसे आहे. स्टीलचे डबे घ्या, कारण ते स्वच्छ, टिकाऊ आणि आरोग्यासाठी उत्तम असतात. सुरुवातीचा किराणा आणि भाजीपाला साधारण 7,000 रुपये. यात तेल, तूप, चांगल्या प्रतीची डाळ, तांदूळ, गहू आणि मसाले. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जेवणाची चव आणि क्वालिटी हीच तुमची ओळख आहे, त्यामुळे यात अजिबात तडजोड करू नका. पॅकेजिंग आणि छोटी मोठी जाहिरात साधारण 3,000 रुपये. यात चपातीसाठी फाईल, पेपर, डबे देण्यासाठी पिशवे आणि तुमची ओळख सांगणारे व्हिजिटिंग कार्ड आणि मेन्यू कार्ड छापण्याची खर्च होईल. थोडं बजेट बाजूला, उरलेले पैसे 5,000 रुपये गॅस, लाईट बिल किंवा अचानक लागणाऱ्या इतर खर्चासाठी बाजूला ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ग्राहक कुठून शोधायचे? जेवण कितीही भारी असलं तरी लोकांपर्यंत पोहोचल्याशिवाय ऑर्डर कशी मिळणार? काळजी करू नका, मी काही सोप्या आणि 100% चालणाऱ्या आयडिया देतो. तुमचा परिसर ओळखा. तुमच्या घराच्या बाजूबाजूला ऑफिस, हॉस्टेल, पीजी किंवा IT पार्क कुठे याची एक लिस्ट बनवा. हेच तुमचे पहिले ग्राहक आहेत. स्वतः जाऊन भेटा. तुमचं व्हिजिटिंग कार्ड आणि मेन्यू कार्ड घेऊन या ठिकाणी जा. तिथल्या सिक्युरिटी गार्डशी किंवा ऑफिसच्या बाहेर लंच टाईमला कर्मचाऱ्यांशी बोला. थेट बोलण्याने जास्त फरक पडतो. फ्री सॅम्पल द्या. ही माझी आवडती आणि सगळ्यात प्रभावी पद्धत आहे. सुरुवातीला काही दिवस तुमच्या जेवणाचे मोफत सॅम्पल वाटा. एकदा लोकांना तुमच्या हातची चव कळाली ना की ते स्वतःहून तुम्हाला शोधत येतील. हा व्यवसाय एकाकडून दुसऱ्याकडे होणारी प्रसिद्धी आहे. हीच यशाची गुरुकिल्ली आहे. मोबाईलचा वापर करा. एका फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंट बनवा. रोजच्या मेन्यूचे मस्त फोटो काढून त्यावर टाका. तुमच्या परिसरातील व्हॉट्सअप किंवा फेसबुक ग्रुप्सवर तुमच्या टिफिन सेवेबद्दल माहिती पाठवा. गुगल माय बिझनेसवर तुमच्या व्यवसायाची मोफत नोंदणी करा. म्हणजे कोणी टिफिन सर्व्हिस नेहमी असं गुगलवर शोधलं की तुमचं नाव सर्वात आधी दिसेल. ग्राहकांना टिकून ठेवण्यासाठी तुमचा मेन्यू आणि त्याची किंमत खूप महत्त्वाची आहे. आठवड्यातून मेन्यू ठरवा. रोज एकच भाजी देऊन लोकांना बोर करू नका. 7 दिवसासाठी 7 वेगवेगळ्या भाज्या ठरवा. जसं की सोमवारी पालेभाजी, मंगळवारी उसळ, बुधवारी फळभाजी. जेवणात चपाती, भात, डाळ, भाजीसोबत थोडं सलाड किंवा कोथिंबीर नक्की ठेवा. रविवारी किंवा सणाच्या दिवशी एखादा गोड पदार्थ जसे की खीर किंवा शिरा दिला की ग्राहक एकदम खुश. आता पैशाची गोष्ट करूया. एका डब्याची किंमत कशी ठरवायची? समजा एका डब्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा खर्च, भाजी, डाळ, पीठ साधारण 35 ते 40 रुपये आला. त्यावर पॅकेजिंग, गॅस, वीज आणि डिलिव्हरीचा खर्च 10 ते 15 रुपये पकडा. म्हणजे तुम्हाला एक डबा तयार करायला साधारण 50 ते 55 रुपये लागतील. तुम्ही हा डबा आरामात 80 ते 90 रुपयात विकू शकता. म्हणजे एका डब्यामागे तुम्हाला थेट 30 ते 35 रुपये इतका नफा मिळेल. आता हिशोब करा. दिवसाला फक्त 40 डब्याची ऑर्डर मिळाली तरी तुमचा रोजचा नफा 1200 रुपये इतका होतो. महिन्याला 26 दिवस काम केलं की तुमचा निव्वळ नफा 31,000 रुपयाच्या वर जाईल. घरातून व्यवसाय करतोय म्हणजे काहीच नियम नाही असं काही नाही. एक लहानशी कायदेशीर गोष्ट पूर्ण केली की तुमचा कामाचा प्रोफेशनलचा लुक येतो. FSSAI रजिस्ट्रेशन. घाबरू नका, हे खूप सोपं आहे. FSSAI म्हणजे भारतातील अन्न सुरक्षा आणि मानक प्रतिबंधक
तुमची वर्षाची उलाढाल 12 लाखपेक्षा कमी असेल तर तुम्हाला फक्त एक बेसिक रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे ऑनलाईन होतं आणि याची खर्चही खूप कमी येतो. हे लायसन म्हणजे तुमच्या जेवणाच्या स्वच्छतेची आणि गुणवत्तेची सरकारी गॅरंटी असते, ज्यामुळे ग्राहकांना विश्वास वाढतो. तुमचं जेवण स्वर्गात बनवल्यासारखं चविष्ट असलं तरी ग्राहकापर्यंत पोचलं कसं हे खूप महत्त्वाचं आहे. स्वच्छ आणि नीटनेटकेपणा, भाजी सांडणार नाही, डबे लीक होणार नाही याची काळजी घ्या. चपाती फॉईल पेपरमध्ये गुंडाळा. एका स्वच्छ पिशवीतून डबा दिला की खाणाऱ्यालाही बरं वाटतं. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची वेळ ठरलेली असते, त्यामुळे वेळेवर जेवण पोहोचवणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्ही स्वतःच्या स्कूटरवरून किंवा सायकलवरून 2 ते 3 किलोमीटरच्या परिसरात डिलिव्हरी करू शकता. एकदा का ऑर्डर वाढले की एखाद्या मुलाला डिलिव्हरीसाठी कामावर पण ठेवू शकता. एकदा का तुमची गाडी व्यवसायाच्या रुळावर आली आणि 30 ते 40 ग्राहक पक्के झाले की तिला टॉप गिअरमध्ये टाकायला वेळ येत नाही. व्यवसाय कसा वाढवायचा? तर मोठ्या कंपन्यांमध्ये जाऊन त्यांच्या कर्मचाऱ्यासाठी मासिक पॅकेजची ऑफर द्या. ऑनलाईन म्हणजे स्विगी, झोमॅटोवर नोंदणी करून तुमच्या ग्राहकाची संख्या कित्येक पटीने वाढू शकते. छोट्या कार्यक्रमाची ऑर्डर घ्या, जसे की वाढदिवस किंवा गेट टुगेदरसाठी 10 ते 20 लोकांची जेवणाची ऑर्डर घ्यायला सुरुवात करा. मित्रांनो, टिफिन सर्व्हिस हा फक्त एक व्यवसाय नाही, तर ती एक सेवा आणि भावना आहे. तुम्ही घरच्या जेवणाला मुकलेल्या लोकांना चविष्ट आणि पौष्टिक अन्न देऊन त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद कमावतात. यात गुंतवणूक कमी, मागणी भरपूर आणि नफा चांगला आहे. गरज आहे फक्त तुमच्यातल्या सुधारण्याची किंवा आचार्याच्या एका व्यवसायात रूप देण्याची आणि थोडी मेहनत घेण्याची. एक छोट्या डब्यापासून सुरू झालेला हा प्रवास तुम्हाला एक यशस्वी उद्योजक बनवू शकतो. तर मग जास्त विचार करू नका, आजच कामाला लागा. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडला असेल. जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल अजून काही विचारायचं असेल तर खाली कमेंटमध्ये मला नक्की विचारा, मी उत्तर देईन. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना किंवा मैत्रिणींना पाठवा ज्यांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे. चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असे जबरदस्त बिझनेस आयडिया घेऊन येत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.